विमा कंपन्या तुम्ही रद्द केल्यात. एक रुपयावाले तुमचं बरंच वादग्रस्त विधान झाल्यानंतर तुम्ही बोला. तर नवीन पीक विमा संदर्भामध्ये काही नवीन आपलं धोरण आहे? हो, नवीन धोरण आम्हाला रिवाईज करावंच लागेल, कारण मागच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. 4-5 लाख अर्ज आम्हाला हे करावे लागले, ते काही चौकशी कराव्या लागल्या. त्यामुळे पीक विम्याचं नवीन सुटसुटीत धोरण आणावं अशी सरकारची धारणा आहे. त्यात काही धोरण अजून धोरण ठरलं नाही. किती पैसे शेतकऱ्यांनी द्यायचे तुम्ही? तो सरकार ठरवणार आहे, पण त्यामध्ये सरकारने काहीतरी शेतकऱ्यांना डायरेक्ट मदत द्यावी. ज्या अर्थी आता 3,000 रुपये ऍक्च्युअली माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. 3,000 रुपये प्रति शेतकरी अकाउंटला, ज्या आता 12,000 देतो. 6,000 केंद्र सरकार, 6,000 राज्य सरकार, आणखी 3,000 रुपये टाकून 15,000 त्या शेतकऱ्यांनी द्यावीत वर्षभरासाठी. असा एक धोरणात्मक निर्णय या ठिकाणी झालेला आहे. किंवा मग त्याची शासनाने त्याच्यापर्यंत आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे तेही एक या ठिकाणी होणार आहे. आणि पीक विम्याच्या संदर्भामध्ये अजून ड्रास्टिक निर्णय व्हायचा आहे, पण काहीतरी निर्णय तर आम्हाला घ्यावाच लागेल. तर शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून काही गोष्टी स्पष्ट केल्या गेल्या. यामध्ये पीक विम्याबद्दलचे नवीन धोरण असेल, अथवा आपण पाहिलं की त्यांनी सांगितलं की सन्मान निधीची रक्कम देखील वाढली गेली आहे. म्हणजेच की जे राज्यातील शेतकरी आहेत, नमो शेतकरी योजनेअंतर्गत आणि पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला 12,000 रुपये घेतात, त्यात 3,000 रुपयांची वाढ आम्ही केली आहे, असे देखील कृषी मंत्र्यांकडून सांगितले गेले. परंतु याबद्दलचा शासन निर्णय अद्याप कुठेही आलेला नाहीये. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या बाबतीत किंवा शेतकरी संभ्रमात आहे की नमो शेतकरी योजनेअंतर्गत आम्हालाच पैसे कमी आले आहेत का? कारण कृषी मंत्र्यांकडून किंवा मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱ्यांकडून सांगितले जात आहे की योजनेअंतर्गत म्हणजेच की सन्मान निधी योजनेची रक्कम आम्ही वाढवली आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जी रक्कम जमा होतीये ती वर्षाला 12,000 रुपयेच आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे नमो शेतकरी योजनेअंतर्गत 6,000 रुपये आणि केंद्र सरकारद्वारे पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत 6,000 रुपये असे वर्षाला 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातात. आता यामध्ये काही महत्वाचे मुद्दे जे आहेत, ज्यामध्ये सध्या एक ट्रेंडिंगला असलेला आणि अनेक शेतकरी ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत, तो म्हणजेच की पीक विमा योजना. कारण पीक विमा योजनेअंतर्गत अद्यापही अनेक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झालेली नाहीये. त्यांचा क्लेम देखील दाखवत आहे, किंवा काही ठिकाणी आपण पाहिले की 25% अग्रिम रक्कम देण्यात आली आहे, तरी देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होत नाहीये. म्हणजेच की जे सांगितलं होतं की 2555 कोटी रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पीक विमा मंजूर केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 31 मार्चच्या आधी जमा होईल, परंतु तो देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेला नाहीये. आणि म्हणूनच शेतकरी आता विविध प्रकारे मोठ्या प्रमाणावर संकटात असल्याचे पाहायला मिळत आहे. आता कृषी मंत्र्यांनी सांगितले की धोरण बदलून सरसकट रक्कम म्हणजेच की काही वेळा असे देखील करण्यात येणार आहे की, कारण पीक विमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे किंवा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यापेक्षा विमा कंपन्यांना जास्त लाभ मिळतोय, हे देखील आपण पाहिलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक ठराविक रक्कमच म्हणजे 10,000 रुपये असेल, 15,000 रुपये असेल, हेक्टरी प्रमाणे किंवा एकराप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात यावे का, याबद्दल देखील समिती आता अभ्यास करत असल्याचे ऐकायला मिळत आहे. त्यामुळेच याबद्दलची कुठलीही अपडेट आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपला चॅनल हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.